नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण उद्गमन विचार प्रतिमानाचा अभ्यास करणार आहोत. यालाच इंग्रजीमध्ये इंडक्टिव्ह थिंकिंग मॉडेल असं म्हणतात. या मॉडेलचा किंवा या प्रतिमानाचा अभ्यास करण्यापूर्वी आपणाकडे काय पूर्वज्ञान आहे याची उजळणी आपण करूया. आपणास अध्यापनाची प्रतिमाने ही संकल्पना ज्ञात आहे. त्याचबरोबर अध्यापन पद्धती आणि प्रतिमानातील फरकही आपण जाणता. त्याचबरोबर आपण संकल्पना प्राप्ती प्रतिमान आणि पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान यांचा अभ्यास केला. या सर्व पार्श्वभूमीवर उद्गामी विचार प्रतिमान किंवा उद्गमन विचार प्रतिमान अभ्यासणं हे आपणास थोडं सोपं जाणार आहे. मित्रांनो, प्रतिमानाचे वर्गीकरण करताना ते प्रामुख्याने 4 गटात केलेले दिसून येते. पहिला गट आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. यामध्ये एकंदरीत 8 प्रतिमानं असतात आणि माहिती ग्रहण करण्यासाठी यांची मदत होत असते. व्यक्तिगत प्रतिमाने, यामध्ये 5 प्रतिमानांचा समावेश आहे आणि व्यक्तिगत विकासासाठी यांचा उपयोग होतो. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, एकंदरीत यामध्ये 6 प्रतिमानांचा समावेश असून इतरांचे संबंध कसे ठेवावेत किंवा कसे सकारात्मक संबंध वाढवावेत यासाठी ही प्रतिमानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त ठरणारी अशी आहेत. आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने, यामध्ये सुद्धा 6 प्रतिमानांचा समावेश असून बाह्य वर्तनामध्ये योग्य बदल घडवून आणण्यासाठी या प्रतिमानांचा उपयोग होऊ शकतो. मित्रहो, आज आपण जे प्रतिमान अभ्यासत आहोत ते उद्गमन विचार प्रतिमान हे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान गटातील जे 8 प्रतिमान आहेत त्यापैकी एक प्रतिमान आहे आणि हे प्रतिमान हिल्डा टाबा यांच्या उपपत्तीवर आधारित आहेत. आता आपण हिल्डा टाबा यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. हिल्डा टाबा यांचा जन्म 1902चा असून त्यांनी इंडक्टिव्ह थिंकिंग मॉडेल शोधून काढण्यामध्ये आणि त्याचा प्रभावी वापर करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसून येते. त्या स्वतः व्यवसायाने आर्किटेक्ट असून टीचर एज्युकेटर म्हणूनही त्यांनी काम केलेले दिसून येते. मित्रहो, आता आपण जे वर्गीकरण अभ्यासलं यामध्ये जो पहिला गट आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, त्यामध्ये कोणकोणती प्रतिमानं आहेत आणि त्याचे उपपत्तिकार, त्याचं उद्दिष्ट काय, अशा पद्धतीने हा टेबल मी आपणासाठी बनवला आहे. काही परीक्षांमध्ये प्रतिमान आणि त्याचे उपपत्तिकार या संदर्भात जोड्या लावा किंवा फिल इन द ब्लँक्स यासाठी प्रश्न येऊ शकतात. त्या दृष्टीने या 2 स्लाईड महत्त्वाच्या आहेत. आपण हा व्हिडिओ पॉज करून त्यांचा बारकाईने अभ्यास करा. त्यातला आपण आत्ता जे प्रतिमान अभ्यासतोय उद्गमन विचार प्रक्रिया, हे याची उपपत्ती आत्ताच आपण बघितलं हिल्डा टाबा यांनी केली असून उद्गामी विचार प्रक्रियेस चालना देण्याचं कार्य हे प्रतिमान करत असतं. मित्रहो, आता प्रतिमानाचं नावच आहे उद्गमन विचार प्रतिमान आणि म्हणून आपण विचार प्रक्रिया म्हणजे काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. समस्या निराकरणासाठी विचार प्रक्रिया गरजेची असते. एखादा निर्णय घेण्यासाठी विचार प्रक्रिया नेहमी कार्यरत असते. मूल्यमापनामध्ये नवीन कल्पना मांडायच्या असल्यास, संकल्पना प्राप्त करून घ्यायच्या असल्यास किंवा काही गोष्टींचं सामान्यीकरण करणं किंवा निष्कर्ष काढणं, या सर्व क्रियांमध्ये विचार ही एक व्यापक संज्ञा आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि आपल्या लक्षात येईल की या सर्व बोधात्मक प्रक्रियांचा समावेश हा विचार प्रक्रियेमध्ये होत असतो. आता विचार प्रक्रियेचे प्रकार जर आपण बघितले, यामध्ये पहिला प्रकार असतो तो अवगामी विचार आणि यामध्ये नियमापासून उदाहरणाकडे जाणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, गणितामध्ये आपण जेव्हा वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायला शिकवतो तेव्हा त्याचं सूत्र देऊन टाकतो. त्यामध्ये फारसा विचार करायला लागत नाही. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग आणि मग त्याच्यावरची अनेक उदाहरणं, हे नियम एकदा दिला की त्याच्यातनं उदाहरणं सोडवता येतील असं हे अवगामी विचार आहे. त्याची पुढची पायरी येते ते उद्गामी विचार की ज्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. त्यानंतर येतो वैज्ञानिक विचार आहे ज्यामध्ये सायंटिफिक ॲटिट्यूड डेव्हलप होत असतो. तदनंतर आहे निर्णयाबाबत विचार. त्यानंतर विचार प्रक्रियेचे प्रकार आपण अभ्यासतो. यामध्ये कृतीबाबत विचार आणि शेवटी आहे ध्येयाबाबत विचार. आपलं ध्येय काय आहे, जीवनाचं ध्येय काय आणि त्याबाबतही आपण नेहमी विचार करत असतो. एखादी कृती करायची असेल, योग्य की अयोग्य हाही विचार आपण करतो. तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं बारकाईने, अवगामी विचार, उद्गामी, वैज्ञानिक, निर्णयाबाबत विचार, कृतीबाबत विचार आणि ध्येयाबाबत विचार अशी ही एकंदरीत विचार प्रक्रियेचे प्रकार आपणास दिसून येतात. विद्यार्थ्यांना शिकवत असताना केवळ माहिती देऊन चालणार नाही, तर त्याला विचार करायला शिकवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि याची आपणास पुढच्या स्लाईडच्या माध्यमातून जाण येईल की आपण ज्याला पारंपरिक शिक्षण पद्धती म्हणतो त्यामध्ये काय चालतं हे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर विद्यार्थ्यांच्या मेंदूत माहिती कोंबण्याचं काम केलं जातं आहे. तयार माहिती हातात दिली जाते, त्याचा आपण अनुभव घेत आहात. माहिती पाठ केली जाते, विद्यार्थी ती पाठ करतात, घोकंपट्टी करतात, चांगले गुण मिळवतात आणि पाठ्यपुस्तक संपवण्याचा उद्देश शिक्षकांचा आपणास दिसून येतो. तर मित्रहो, याला छेद देण्यासाठी खरं तर हिल्डा टाबा यांनी विचार प्रक्रियेच्या संदर्भातील काही गृहीतकं मांडलेली आहेत ते आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं गृहीतक त्यांनी मांडलं की विचार करायला शिकवता येते.
त्यामध्ये वाढते वय आणि अनुभव यातून व्यक्ती विचार करायला शिकत असते. आपल्याला अनेक अनुभव येत जातात, वय वाढतं तसं अनेक अनुभव येतात आणि त्यातनं आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत जातो. त्यानंतर कृतीच्या सहाय्याने, प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवता येते. आपण जर थोडंसं प्रशिक्षण त्यांना दिलं, काही कृती करायला दिल्या, तर नक्कीच विद्यार्थी विचार करायला शिकतात. व्यक्ती आणि माहिती यामधील आंतरक्रिया म्हणजे विचार, हे जर आपणास समजलं तर मग त्यामध्ये संबंध जोडणं, स्पष्टीकरण करणं, तुलना करणं या गोष्टींचा समावेश आंतरक्रियेमध्ये किंवा विचार करताना केला जातो, हे आपल्या लक्षात येईल. विशिष्ट तार्किक क्रमाने विचार प्रक्रिया निर्माण होतात आणि तो क्रम असा आहे: विश्लेषण, संश्लेषण. आता विश्लेषण म्हणजे वेगवेगळं करणं, संश्लेषण दिलेल्या बाबी योग्य त्या गटात मांडणं, ते वर्गीकरण करणं, गट करणं म्हणजेच वर्गीकरण करणं, अनुमान किंवा निष्कर्ष काढणं आणि शेवटी उपयोजन. त्याचं मिळालेलं जे ज्ञान आहे, नवीन जे काही ज्ञान तयार केलेलं आहे ते उपयोजन आपल्याला करता येते की नाही हे तपासणं. तर अशा पद्धतीने त्यांनी मुख्य 3 गृहीतकं मांडलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर हे प्रतिमान वापरताना अध्यापनाच्या कार्यनीती म्हणजेच स्ट्रॅटेजीज काय असणार आहेत ते आपण बघूया. पहिल्यांदा असेल संकल्पना निर्मिती. आपण जो काही घटक शिकवणार आहोत, ज्याचं त्या दिवशी अध्यापन केलं जाणार आहे या पद्धतीने, त्यामध्ये संकल्पना निर्मिती हा पहिला टप्पा असणार आहे. दुसरं असणार आहे माहितीचे अर्थनिर्वचन. त्याने जी माहिती जमवली ती बरोबर आहे किंवा नाही, आणि शेवटी ज्याने ती तत्त्व शोधून काढलं आहे किंवा नियम शोधून काढला आहे त्याचं उपयोजन त्याला करता येतं का नाही, अशा 3 टप्प्यातनं हे प्रतिमान जात असतं. यातली पहिली पायरी जी आहे संकल्पना निर्मिती, त्यातले आपण काय काय मुद्दे येतात ते थोडक्यात बघूया. त्यामध्ये 3 पायऱ्यांचा समावेश. त्यातली पहिली पायरी आहे मोजमाप आणि यादी. शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध प्रकारची माहिती सादर करतात. मित्रहो, एकंदरीत इथून पुढे कार्यनीती 1, 2 आणि 3 यामध्ये तुम्हाला हा पाठ कसा पुढे जाणार आहे, पाठामध्ये शिक्षकाला काय काय करायला लागेल, त्यावेळेस विद्यार्थी काय करतील याची कल्पना या पायऱ्यांमधून येणार आहे. तर दुसरी पायरी आहे गटनिर्मिती. समानतेच्या तत्त्वावर आधारित गट तयार करतील विद्यार्थी. तिसरी पायरी आहे त्या गटाला नाव देतील ते. त्या गटातील साम्याच्या आधारे त्यांना नावे देण्यात येतात. म्हणजे त्यांच्याकडे जो काही टॉपिक आहे त्याला काय नाव देऊ शकतात, त्याला काही पूरक प्रश्न आपल्याला विचारायला लागतील, त्याची पुढे आपण चर्चा करतो आहे. त्यानंतर माहितीचे अर्थनिर्वचन, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. म्हणजे पहिला भाग जो आहे कॉन्सेप्ट फॉर्मेशन झाल्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. त्यांनी जी काही माहिती जमवलेली आहे त्याचा अर्थ त्यांना लावता येतो का, त्यासाठी इथं पुन्हा 3 पायऱ्या आहेत आणि त्यातली पहिली पायरी आहे मुद्दे ओळखणे. यामध्ये अर्थपूर्ण बाबी, वैशिष्ट्ये शोधणं, गुणधर्म शोधणं हे अपेक्षित आहे. 5वी पायरी मुद्द्यांचे स्पष्टीकरण करणं. त्यांनी जे काही शोधून काढलेत मुद्दे त्याचं त्यांना स्पष्टीकरण, परस्पर संबंध सांगता यायला पाहिजे. त्यानंतर त्यासाठी आपण पूरक प्रश्न विचारू शकतो. असे का घडले, तुलना करा, फरक सांगा. या पद्धतीने आपण गटागटामध्ये चर्चा घडून आणू शकतो. आणि 6वी पायरी आहे अनुमान किंवा निष्कर्ष काढणे. विद्यार्थी पूर्वज्ञानाचा आधार घेऊन विविध निष्कर्ष काढतात. निष्कर्षाप्रत येण्यासाठी विविध प्रश्न, सूचना यांच्या सहाय्याने शिक्षक त्यांना मदत करत असतात. तिसरी पायरी आहे तत्त्वांचे किंवा नियमांचे उपयोजन, ॲप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल्स. इथं दुसऱ्या पायरीत त्यांनी जो अर्थ शोधून काढला आहे, त्या अर्थ इंटरप्रिटेशन ऑफ डेटा केलेला आहे, त्याच्यावर आधारित त्यांनी ॲप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल, जो नियम शोधून काढला त्याची तपासणी त्यांनी करून पाहणं अपेक्षित आहे. मग 7वी पायरी, पुन्हा यामध्ये 3 पायऱ्यांचा समावेश आहे. 7वी पायरी आहे निष्कर्षांची तपासणी. यामध्ये प्राप्त निष्कर्ष, नियम, संकल्पना यांचे उपयोजन अपेक्षित आहे. यात संभाव्य परिकल्पना मांडण्यास सांगितले जाते. मग त्यामध्ये वर्गीकरण करा, उदाहरणं देणं हे अपेक्षित आहे शिक्षकांनी. हे उदाहरण कोणत्या प्रकारचे आहे, असे काही प्रश्न विचारून आपण निष्कर्षांची तपासणी विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. पायरी 8वी जी आहे ते अंदाज किंवा स्पष्टीकरणाला आधार पुरवणे, यासाठी योग्य प्रश्न विचारता येतात आणि विद्यार्थ्यांना बोलतं करता येतं. आणि पायरी 9वी आहे गृहीतकाची सत्यता पडताळून पाहणे. जे आपण गृहीत धरलेलं होतं तो सत्य आहे किंवा नाही हे तपासता येतं. मग त्यामध्ये तुम्हाला असे का वाटते, या निष्कर्षावर तुम्ही का आलात, अशा पद्धतीने प्रश्न तयार करता येतात. आता उद्गमन विचार प्रतिमानाचे घटक कोणते आहेत हे आपण थोडक्यात बघूया. फोकस पॉईंट, उद्देशबिंदू. आपण आधी हा 2दा विचार केला याचा की उद्गामी विचार प्रक्रिया विकसित करायची विद्यार्थ्यांमध्ये, जेणेकरून भविष्यामध्ये त्याला आयुष्याला कोणत्याही संकटाला, कोणत्याही प्रश्नाला अत्यंत पॉझिटिव्हली तो सामोरा जाऊ शकेल. त्यानंतर याच्या पायऱ्या काय आहेत त्या बघूया. पहिलं आहे माहिती गोळा करणं. दुसरं संबोधन निर्मिती. तिसरी पायरी आहे माहितीचे अर्थनिर्वचन. आणि शेवटची पायरी असणार आहे तत्त्वांचे उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल्स. यामध्ये सामाजिक प्रणाली जी वापरली जाणार आहे त्यामध्ये सुरुवातीस शिक्षक पुढाकार घेतात, कारण जे काही साहित्य वगैरे आहे ते विद्यार्थ्यांना त्यांनी पुरवायचं आहे. नंतर शिक्षक आणि विद्यार्थी सहकारी असतात, परंतु विद्यार्थी दुसऱ्या पायरीमध्ये पुढाकार घेतात. विद्यार्थी माहितीचे अर्थनिर्वचन करतो. बघा इथंच एकंदरीत तुम्ही बघता या वरच्याच पायऱ्यांचा आधार घेऊन आपण सामाजिक प्रणालीवर बोलतो आहे. हे बघा इथं माहिती गोळा करणे, इथं शिक्षक विद्यार्थ्यांना माहिती जमा करण्यासाठी प्रवृत्त करतात. ते पुढे सहकारी होतात शिक्षक आणि विद्यार्थी, परंतु विद्यार्थी जास्त काम करतात.
त्याचं काही प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी माहितीचे अर्थनिर्वचन करतो आणि शेवटी तत्त्वाचं तो उपयोजन करून बघतो आणि अशा पद्धतीने सामाजिक प्रणाली आपण तपासून पाहू शकतो. त्यानंतर प्रतिक्रियेची काही तत्त्व आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ रिॲक्शन. विद्यार्थी माहितीची मांडणी, वर्गीकरण, अर्थनिर्वचन कसे करतो यावर शिक्षक लक्ष ठेवतात. त्यानंतर ह्या प्रतिमानासाठी आवश्यक असणारी सहाय्यभूत प्रणाली काय ती थोडक्यात बघूया. प्रतिमानाचे ध्येय साध्य करण्यासाठी पूरक किंवा सहाय्यभूत होणारी परिस्थिती निर्माण करावी लागते. यासाठी शिक्षकाला विशिष्ट अध्यापन कौशल्याशिवाय आवश्यक ती शैक्षणिक साधनांची तरतूद करावी लागते. उदाहरणार्थ भूगोलासारखा विषय असेल, त्यामध्ये त्याला नकाशा वापरायचा आहे किंवा एखादा नकाशा काढायचा आहे, त्या पद्धतीने शिक्षक ही तरतूद करतात आणि यालाच सहाय्यभूत प्रणाली असे म्हणतात. गणितासारख्या विषयामध्ये भौमितिक साधनं किंवा भूमितीची पेटी असते तिचा वापर करणं हे सहाय्यभूत प्रणालीमध्ये येणं अपेक्षित आहे. आता हे प्रतिमान वापरण्याचे फायदे काय ते थोडक्यात आपण बघूया. विचारक क्षमतेचा विकास करता येतो. माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी व माहिती आत्मसात करण्यासाठी हे प्रतिमान उपयुक्त आहे. सर्जनशील विचार प्रक्रिया वाढविता येते. काही संकल्पना तयार होण्यास मदत होते. मानसिक समाधान मिळते. तर्कशक्तीचा विकास होतो. माहिती संकलन करण्याची सवय लागते. सामान्यीकरण करण्याची आणि नियम पडताळून पाहण्याची सवयही या प्रतिमानामुळे आपल्याला लागते. आता हे प्रतिमान जेव्हा वर्गात वापरलं जाईल तेव्हा त्यासाठी पाठ निरीक्षण तक्ता इथं तयार केलेला आहे. एकंदरीत 11 मुद्दे किंवा घटक त्याला म्हटले ते आहेत आणि पदनिश्चयन इथं दिलेले दिसून येते. ती ई, ड, क, ब, अ. आता याचं मूल्यमापन आपण बघू शकता. ई ही जर कमकुवत आपण बाजू पकडली तर अ ही प्रभावी बाजू आणि या पद्धतीने पदनिश्चयन फक्त टिक करणं यामध्ये अपेक्षित आहे. उदाहरणार्थ माहितीचं सादरीकरण खूप प्रभावीपणे शिक्षकाने केलं असेल तर अ कॉलममध्ये टिक करा, म्हणजे 5 पैकी 5 गुण. तिथे काही त्रुटी आढळली तर असं तुम्ही कमी इकडे करत आणू शकता. 1, 2, 3, 4, 5 5पैकी जर गुणांकन असेल तर ते या पद्धतीने आणि तुमचं फक्त इथं टिक करणं अपेक्षित आहे, मार्क लिहिणं अपेक्षित नाही. याला अर्थ द्या. पदनिश्चयन श्रेणीमध्ये या अक्षरांनाच अर्थ असतो. अ म्हणजे जास्तीत जास्त चांगलं आणि ई म्हणजे कमकुवत. याच्या दरम्यान ही सगळी श्रेणी आपल्याला दिसून येते. तर याचा वापर आपण पाठ निरीक्षण करत असताना करणं अपेक्षित आहे. यासाठी जे संदर्भ वापरलेली पुस्तकं आहेत त्यामध्ये अध्यापनाची प्रतिमानं डॉक्टर निलिमा सप्रे आणि सोप्रीती पाटील यांचं एक पुस्तक चांगलं आहे. अध्यापनाची प्रतिमाने डॉक्टर अशोक पाटील यांचंही पुस्तक आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे. अध्यापन शैली डॉक्टर संजीवनी महाले यांचंही पुस्तक यावर उपलब्ध आहे आणि आपण या पुस्तकांचं योग्य त्यावेळी वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करा आणि आपलं या संदर्भातलं ज्ञान अद्ययावत ठेवण्यास आपणास नक्कीच मदत होईल. धन्यवाद.